आता एक बीटी झाली. मी 2 क्लिप्स रेकॉर्ड केले पण माईकच चालू नव्हता. सो आता माईक चालू केलं. सो नमस्कार मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. हा 3rd डे आहे आणि आता आम्ही लोक जातो अन्नपूर्णा मंदिरात. सकाळचे वाजत ऑलमोस्ट 6:37 o'clock. खूप थंडी आहे, खूप एक्स्ट्रीम लेवलवरची थंडी आहे. पुढे काही दिसतच नाही एवढी थंडी आहे. खूप धुकं आहे आणि आता आम्ही लोक जातो चालत, कारण की आमच्या हॉटेलपासून चंद्रघाट, काय हे नाव काय त्यानं, हरिश्चंद्र घाट जवळ आहे. म्हणजे आमच्या हॉटेलच्या 2 मिनिटावरतीच हरिश्चंद्र घाट लागून आहे. सो तिकडून चालत अन्नपूर्णा मंदिर 17 minutes वॉकिंग वरती आहे. सो आणि इकडे रिक्षा वगैरे खूप महाग आहेत. सो आम्ही लोक डिसाईड केलं की चालतच जायचं. आणि इकडे खूप काही काही लोक आहेत हे बघा. आता आम्ही लोक जातोय तिकडेच. तुम्ही धुकं बघा, धुकं काय दिसणारच नाही. लेजिट काहीच दिसत नाही, काहीच. पुढचं तर काहीच दिसत नाही. जोपर्यंत आपण तिकडे जात नाही तोपर्यंत काहीच दिसणार नाही. हे बघ, हे पोल्युशन आहे. हे थंडी नाही आहे, हे पोल्युशन आहे. थंडी पण आहे पण ब्रो इकडे तर काहीच दिसत नाही बघ. काय दिसतच नाही इकडे. पुढचं मागचं काहीच दिसत नाही. आता आम्ही जातोय कुठल्या तरी गल्ली गुगल आम्हाला नेतो तिकडे आम्ही जातोय. नाही ना बरोबर, आपण विचारू, आपण थांबी कोणा तरी. हाय, बरेच गल्ल्यातून येतात हे लोक. गुगलला पण आय गेस वी आर राईट, कारण का खूप पब्लिक जाते. सो आय थिंक की आपण राईटच आहे. आणि इकडे जवळ किती लांब माहिती नाही. बघू. कुत्रे बेकार उभे होते. आता हे अन्नपूर्णा मंदिरासाठी आम्ही लोकांनी घेतलंय. खूप सस्पिशियस एंट्री आहे. लेट्स गो. सो आता आम्ही लोक जातोय नेपाळी मंदिरात. म्हणजे हे कुठला घाट आहे? दशमावेद घाटवरून 10 minutes वॉकेबल आहे. सो आता आमचं अन्नपूर्णा मंदिर झालं, सगळं झालं. नाही जाके आहे. तर मग आता आम्ही लोक जातोय अन्नपूर्णा मंदिरातून निघून नेपाली मंदिरात. आणि मला माहिती होतं नेपाली मंदिर वगैरे इकडे, पण दादाला ऐकच माहिती होतं, तर आम्ही लोक तेच बघायला जातोय. आणि इकडे कम्पॅरेटिव्हली म्हणजे युपीवाले लोक किंवा वेगळे कास्टचे लोक पेक्षा साऊथ इंडियन लोक खूप फिरतात आहेत. आय डोंट नो वाय, बट आहेत. आता थोडंफार फोटो सेशन वगैरे करून आता आम्ही लोक जातोय नेपाली मंदिरात. मी ना इकडे एक गोष्ट नोटीस केली की इकडे पब्लिकनी म्हणजे खूप म्हणजे चांगले आहेत, लोक चांगले आहेत, सगळं चांगलं आहे. पण इकडे लोकांनी म्हणजे सिल्ली गोष्टींना ग्लोरीफाय केलंय. लाईक आता इकडे बोट राईड आणि तो मला बोलतो लाईटवाला बोट आहे. अरे सकाळी मी लाईटवाला बोटचं काय करू? काय सेन्सच नाही बनत ना. दॅट्स व्हॉट मी आस्किंग. नको बा. आता हाच बघा, हा आम्हाला बोलणार टीका लावणार की जर 100 रुपये, हाय 2 रुपयाचा टीका. तो चंदन माझ्या घरी पण आहे. आता त्या गोष्टींना काय द्यायचे पैसे उगाच. दॅट्स व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट. इकडे कुठल्या पण गोष्टीला ग्लोरीफाय करते पब्लिक, कुठल्या पण गोष्टीला. ते थोडं बघायला पाहिजे. आता आम्ही लोक जातोय नेपाली मंदिरात. किती ना बोललो ना मी, जातो मी नेपाली मंदिरात च्या आईला जातो फायनली. आता इकडून असं काहीतरी गेट आहे. हा इकडून असं जाणार, फोटोसाठी गेलं. बघू. हे आता आम्ही लोक नेपाली मंदिरात जातोय. छोटूसे हे रस्ते आहेत बघा, छोटूशे रस्त्यातून मग बाहेर निघायला लागणार. नेपाली मंदिर के लिए इधर से है ना भैया? लेट्स गो. एक क्रेझी चीज सांगू का? क्रेझी गोष्ट, इकडे दर्शन ऑनलाईन होतं. ऑनलाईन लाईक हे लोक ते घालतात आपल्या डोक्यात आणि दर्शन ऑनलाईन होतं. लाईक इजंट इट क्रेझी? म्हणजे पब्लिकला जायची गरजच नाही, दर्शन ऑनलाईन होत आहे. ब्रो क्रेझी आहे. आम्ही इकडे थांबलो सगळ्यांसाठी. कुर्ते वगैरे सगळे माझे भावंडे आहेत छोटे वगैरे,
तुमच्याकडे कुर्ते घ्यायचे आम्ही पण घेतले कुर्ते पॅन्ट वगैरे चांगलं आहे. हा घे छान आहे घे. आता ह्याच्यानंतर आम्ही लोक जाणार आहे संकट मोची मंदिरात. हनुमानाचं मंदिर आहे पण ते असी घातलंय ते लांब आहे. अरे हा कलर मला नाही आवडला आता. हा बघ चेंज कर. बघू आता आपण तिकडे सत्यम असा संकट मोची मंदिरात जाणार तिकडे भेटू. सो आता आम्ही लोक ट्राय करायला आलो इकडचं ते फेमस उत्तपम वाला आहे ते. वाट लागली आहे खाऊन. हे खा ते खा नुसतं खा. मुंबईला जाऊन पडे त्रास होणार आहे. आता आम्ही लोक थांबलो इथे नाश्ता करायला. म्हणजे नाश्ता काय सगळं खातो ते काय ना काय. कुठे खातो काय काय अप्पम उत्तप्पा खाल्लास. अरे कालपासून एवढं फालतू खातो आपण. रोज न खायला असं कसं बोलतो बे. खाऊ ते सोड. मी बोलतोय असं कंटाळा आला आता रूमवर जाऊन असं वाटतं की फक्त पडावं. त्यात मला पोट दुखतं वेगळं सगळं बाहेरचं खाऊन खाऊन. पण सगळं ठेवून जायचं बाबा. ठेवून फ्रेश होऊन मग जाऊ. मी असं येणारच नाही. माझं छोले भटुरे आले इकडे. अरे छोले कुठे आहे. क्रेझी. आता आलो आम्ही रूम मध्ये. खूप कंटाळलं खूप. नुसतं आता आम्हाला नुसतं कंटाळा आला. आता फ्रेश वगैरे होऊन थोडा वेळ झोपून संध्याकाळचा प्लॅन आहे की मणिकर्णिका घाट जवळ जायचं. लेट्स सी. बघू काय करायचं काय नाही. आता तिला रेस्ट करणार आणि मग जाणार रूमवर मणिकर्णिका घाटवर. सो आता आम्ही लोक परत बाहेर पडलो घरातून. पुढे जायला ठटेरी मार्केट. माहिती ना काय भेटतं तिकडे काय ना. पण निघालो असं घरी बसून कंटाळा येत होता. सगळे अन्नपूर्णा नंतर चायनीज नाही नेपाळी मंदिर. नेपाळी मंदिर गेलं त्यानंतर घरी बसूनच होतो. मला कंटाळा म्हणून निघालोय तिकडे जायला. हा भावल सेक्सी वाटतो पण आता माहिती ना जो मेन रूट आहे मणिकर्णिकावरून ठटेरी बाजारचा तो बंद आहे. सो आता मी कुठल्या कुठल्या गल्ली विल्लीतून जातोय. पण गुड एक्सप्लोर करतोय थोडं थोडं. माहिती नाही कुठून काय आहे. बघू शकतो. 4 नंबर भाई 4 नंबर. इथे लोक चांगले आहेत. पुढे आलेलो. हा पण हे पण मार्केट तेच आहे ना जिकडून आपण आलेलो. चीड आली आता चीड. अर्धा तास झाले चालतोय पण तो ठटेरी बाजार काही येत नाही. डोकं फिरलंय आता माझं. थकलोय. लोकांना इकडे थंडी वाजते आम्हाला घाम येतो. एवढं चाललोय. थकायला झालंय. ब्लू लस्सी बोल. फेमस लस्सी फ्रूट लस्सी ब्लू लस्सी. तिचे रिव्ह्यूज खूप घाण आहेत पण म्हणून आम्ही डिसाईड केलं की आम्ही ट्राय नाही करणार ती. सो विल गो आगे श्रीजीची मलईयो आणि बरंच काय काय पुढे ते ट्राय करायला. फायनली जिथे एवढा अर्धा पाऊण तास चालून आलो ते आहे इकडे श्रीजी मलईयो. आता काय कसं ऑर्डर देऊया पहिला तर. श्रीजी मलईयो संपायला पण आलं. आता मी जे खाल्लं ना ते मलईयो ते ठीक होतं. म्हणजे एवढं असं एवढं काय छान किंवा एवढं काय वावून होतं. बट जे काल खाल्ले आणि हे खाल्ले ते ऑलमोस्ट सेमच होतं. त्याच्यानंतर तुम्हाला दूध भेटलं आम्हाला बस. पण एवढं चालणं वरती तर नव्हतं. पाणी नव्हतं दूधच होतं ते. चुप पागल. फायनली भेंडी आलो आम्ही लोक मणिकर्णिका घाटवर. आणि जिकडून बंद होतं तो स्ट्रेस होता की तिकडे येणार तिकडे नाही येणार. पण आम्ही तिकडेच आलो. तिथे पण खूप गर्दी आहे. काय करायचं दिमागाचा ना आता अशी वाट लागली मजबूत थकायला झालंय. समजत नाही आता एवढं लांब आम्ही लोक चालत आलोय. जिकडून आमचा रूम आहे ते नाही म्हणून 40 मिनिट चालत आहे. आणि
काय आलो फक्त मलईसाठी जेवण कुठून कुठून चालत आलोय काय माहितीच नाही. आता कंटाळा, हात पण उठत नाही, एवढं थकायला झालंय. पण बघू, एवढे लोक सिनेमाटोग्राफरला घेऊन शूट वीट करतात भाई, बेकार. व्ह्यू चांगला आहे पण पुढे. आता आम्ही लोक जातो मणिकर्णिका घाटवर. मी मणिकर्णिका घाटवरतीच आहे, त्याच्या पुढे आलोय. स्मशान वगैरे ते मागे आहे. बघू आता तिकडे जाऊ. कंटाळा आलाय. बेकार बेकार काय दुखतंय ए. आता आम्ही लोक आलो मणिकर्णिका घाट. इकडून तिकडे सगळे ते चिता वगैरे होतात ना तिकडे. इकडे आम्ही लोक मुलगा तिकडे टॉवेल चुकवतोय त्या चित्यावरती. तिकडे ते मृत्यू झालाय, ते जळवतात त्याच्यावरती तो हे करतोय, टॉवेल चुकवतोय. बाईक क्रेझी. लोक घाबरतच नाहीत. घाबरायचं काय म्हणजे यहाँ से उधर वो साइड जाने के लिए रास्ता है भैया? वो साइड जाने के लिए रास्ता है क्या? सो आता वी हॅव डिसाइडेड कसं चालता चालता आम्हाला ते म्युझियम दिसलं, तिकडे आलोय.